बिहार निवडणुकीमध्ये एनडीए सरकारला घवघवीत यश मिळाले आहे आणि काँग्रेसला मोठा फटका यावेळी बसला आहे। मात्र जे महाराष्ट्रात घडलं तेच बिहारमध्ये घडल्याच्या चर्चा आता होताना बघायला मिळत आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। युसुफजी, काय सांगाल, जे महाराष्ट्रात घडलं तेच भाजपने तिथे घडून दाखवलं अशा प्रतिक्रिया उमटत आहेत, काय सांगाल यावर? राहुल गांधी यांच्या सभेला, इम्रान प्रतापगडी यांच्या सभेला, प्रियंका गांधी यांच्या सभेला, राष्ट्रीय दलचे जे अध्यक्ष तेजस्वी यादव, अखिलेश यादव, इकरा हसन यांच्या सभेला जे गर्दी होत होती ते असं कसं होत होतं, लोकांना विश्वासच बसत नाही हे असं कसं निकालाल। म्हणून हे काय हे भाजप जे आहे हे लोकशाही संपवण्यासाठी निकाललेली आहे, हे लोकांना विश्वासच बसत नाही हे असं करून। कारण भाजपने असं मोठं कोणतं काम केलं नाही या देशामध्ये मागच्या 11 वर्षामध्ये, म्हणून लोक त्यांना निवडून देतील। महाराष्ट्रामध्ये जे घडलं तेच बिहारमध्ये घडलं असं आम्हाला वाटतं। काँग्रेसवर लोक निराश आहेत आणि येणाऱ्या काळात काँग्रेसमध्ये विभाजन होईल असं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल विजय मिरवणुकीदरम्यान म्हटलेले आहेत, कसं बघता याकडे? हे बघा, नरेंद्र मोदी असतील किंवा महाराष्ट्राचे फडणवीस असतील, हे एकंदरीत काय सांगतायत? हे एकंदरीत सांगतायत की बाबा हे काँग्रेसचं अपयश आहे। हे काँग्रेसचं अपयश नसून ही तुमची मतचोरी आहे। ही काँग्रेसचं अपयश नसून हे तुम्ही केलेला जो खोटाडेपणा आहे तो आहे। महाराष्ट्रामध्ये जे झालं, हरियाणामध्ये झालं, जे बिहारमध्ये काल आपण बघितलं, अहो मंदिराच्या ठिकाणी 1,500 मंदिराच्या पत्त्यावर 1,500 मतदान हे रजिस्टर्ड झालेलं होतं। 6 महिन्यापासून राहुल गांधी सातत्याने निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतायत। 6 महिन्यापासून प्रत्येक विरोधी पक्ष निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतोय, बोगस मतदार याद्याबद्दल सांगतायत। शिर्डीच्या एका बिल्डिंगमध्ये 7,000 नाव रजिस्ट्रेशन होतं। या सगळ्या गोष्टी वारंवार येतात। हे निवडणूक ही विरोधी पक्ष विरुद्ध निवडणूक आयोग अशी ही निवडणूक होती। त्याच्यात निवडणूक आयोगाची जीत झाली असं आम्ही स्पष्टपणे सांगतो। महाराष्ट्रामध्ये शिवसेनेसोबत युती केली, शिवसेनेचे 2 तुकडे केले आणि हे आम्हाला काय सांगणार आहे? आणि राहिला प्रश्न निवडणुकीचा, ते आम्हाला जंगलराज, कट्टाराज म्हणता। त्यांनी पहिली गोष्ट निवडणूक आयोग निवडणुकीमध्ये 10,000 रुपये महिलांच्या खात्यावर टाकले आणि त्यांचं निवडणूक आयोग चुडीचूप आहे। आचारसंहितेमध्ये अशा घटना कसं काय घडू शकता असा प्रश्न आम्हाला निवडणूक आयोगाला नक्कीच विचारायचा आहे। कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सुमित पवार, छत्रपती संभाजीनगर।